हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। तुम्ही आजपर्यंत फक्त श्रीखंड आणि आम्रखंडच खाल्ले असेल, पण मी आज तुम्हाला एक नाही दोन नाही तर चक्क 6 प्रकारचे श्रीखंड तयार करून दाखवणार आहे। दूध तापवून दही लावण्यापासून ते चक्का तयार करेपर्यंत आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड कसे बनवायचे हे अगदी स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि तेही खूप साऱ्या टिप्स सहित। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला हे रेसिपीज ट्राय नक्की करून बघा। खूपच टेस्टी आणि डिलिशियस अशा या 6 प्रकारच्या श्रीखंडाच्या रेसिपीज तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचे आहे दूध। तर त्यासाठी आपल्याला म्हशीचे दूध किंवा फुल क्रीम मिल्कच घ्यायचे आहे। इथे मी घेतले आहे 3 लिटर फुल क्रीम मिल्क। त्यानंतर ज्या पातेल्यामध्ये आपल्याला दूध तापवायचे आहे ते पातेले आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे आहे किंवा ओले करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे दूध आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे तापवण्यासाठी। अर्धे दूध तापल्यानंतर म्हणजेच या दुधाला साय यायला लागल्यानंतर याप्रमाणे आपल्याला चमच्याने ही साय या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। या दुधाला आपल्याला साय येऊ द्यायची नाहीये आणि उकळी येईपर्यंत या दुधाला आपल्याला याप्रमाणे हलवत राहायचे आहे। हे बघा, आता आपल्या दुधाला उकळी पण आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला याला रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायचे आहे। आता हे दूध किंचित कोमट झालेले आहे। आता या स्टेजला आपण याला विरजण लावायचे आहे। मुरवणीसाठी आपल्याला ताजे दही घ्यायचे आहे। इथे मी 3 लिटर दूध घेतले आहे। 1 लिटरसाठी 1 चमचा याप्रमाणे मी 3 चमचे दही घेते आहे। आता उन्हाळा चालू आहे म्हणून आपल्याला 1 लिटरसाठी 1 चमचा मुरवणी पुरेसा आहे। जर तुम्ही हे थंडीच्या दिवसामध्ये लावत असाल तर तुम्हाला 1 लिटरसाठी 2 ते 3 चमचे मुरवणी घ्यायचं आहे। त्यानंतर हे घेतलेले मुरवणी आहे ते आपल्याला याप्रमाणे फेटून घ्यायचे आहे। इथे महत्त्वाची टिप की हे दही आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचेच घ्यायचे आहे, फ्रीजमधले थंड दही घ्यायचे नाहीये। जर तुमचे दही फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर ते तुम्ही 1 तास अगोदर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते वापरा। त्यानंतर यातले थोडे दूध आपण या दह्यामध्ये घालायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। असे केल्यामुळे हे मुरवणी दुधाला सगळीकडे एकसारखे लागले जाते आणि त्यामुळे आपले तयार होणारे दही जे आहे ते खूप छान तयार होते। त्यानंतर ज्या पातेल्यामध्ये आपण दूध तापवले आहे त्या पातेल्यामध्ये आपल्याला दही लावायचे नाहीये, तर दही लावण्यासाठी आपण दुसरे पातेले वापरायचे आहे। त्यानंतर हे दूध आपल्याला या दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचे आहे। आता जे मुरवणी आपण तयार करून ठेवले आहे ते सगळे आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर याला आपण 3 ते 4 वेळा चांगले हलवून घ्यायचे आहे। आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तासासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे। आणि ते महत्त्वाची टिप की 6 ते 7 तास आपल्याला अजिबात उघडून बघायचे नाहीये। 7 तास झालेले आहेत आणि 7 तासानंतर बघू शकता तुम्ही किती छान दही तयार झाले आहे आपले। इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर पुरण वाटण्यासाठीची चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपल्याला व्हाईट रंगाचे कॉटनचे कापड घालून घ्यायचे आहे याप्रमाणे। इथे आपल्याला पांढऱ्या रंगाच्याच कापडाचा वापर करायचा आहे। कलरचे कापड जर तुम्ही घेतले तर त्या कापडाचा रंग लागू शकतो, म्हणून पांढऱ्या रंगाच्या कापडाचाच वापर तुम्ही करा। आता या कापडावर आपल्याला तयार केलेले सगळे दही घालून घ्यायचे आहे। याप्रमाणे मी सगळे दही या कापडावर घालून घेतले आहे। आता या कापडाच्या सगळ्या कडा आपल्याला एकत्र पकडून धरायच्या आहेत आणि काठोड्याप्रमाणे याला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एक कापडाची नाडी घेतली आहे आणि ती मी याला बांधून घेते आहे। आता हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी टांगून ठेवायचे आहे, जेणेकरून यातले पाणी निघून जाईल आणि आपल्याला घट्ट असा चक्का मिळेल। आणि आता हे दह्याचे निघालेले पाणी आपल्याला फेकून द्यायचे नाहीये, तर याचा वापर आपण कढी बनवण्यासाठी करू शकतो। 4 तास झालेले आहेत। आता आपला चक्का कसा तयार झाला आहे ते आपण बघूया।
तुम्ही बघू शकता किती छान चक्का तयार झाला आहे आपला आणि याचं मी वजन केलं तर ते 1 किलो 40 ग्रॅम भरलेलं आहे। आता हा तयार झालेला चक्का मी एका पातेल्यामध्ये काढून घेते। घरच्या घरी आणि एकदम ताजा किती छान चक्का तयार झाला आहे आपला। इथे मी बीटरचा वापर करणार आहे। याला स्मूथ बनवण्यासाठी तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हँड ब्लेंडरचा वापर करू शकता आणि तेही नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा तुम्ही पुरणाच्या चाळणीमध्ये याला गाळून घेऊ शकता। बीटरचा वापर केला तर अगदी 1 मिनिटामध्येच आपला चक्का एकदम स्मूथ होतो आणि आपली भांडी पण जास्त खराब होत नाहीत। हे बघा याप्रमाणे तयार होते। त्यानंतर 1 किलो आपला चक्का तयार झाला आहे म्हणून त्यासाठी मी 700 ग्रॅम साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। साखरेचे प्रमाण हे तुमचे दही किती आंबट आहे यावरून थोडेफार कमी जास्त होऊ शकते, पण 1 किलोसाठी 700 ग्रॅम हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता ही पिठी साखर मी 3 बॅचमध्ये या चक्क्यामध्ये घालून घेते आहे आणि याला फक्त मिक्स होईपर्यंतच आपल्याला फिरवायचे आहे। ओव्हरबीट आपल्याला ह्याला करायचं नाहीये। बाजारातून आपण जे श्रीखंड आणतो त्यामध्ये साखर समप्रमाणामध्ये घातलेली असते, त्यामुळे ते खाण्यासाठी खूप गोड लागते। पण जर श्रीखंड आपण घरीच तयार केले तर आपण साखर यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी पण घालू शकतो। आता हे तुम्हाला थोडेसे पातळ वाटत असेल कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे आणि दह्याच्या संपर्कात आल्यानंतर साखरेचे पाणी होते, पण हे आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट बनते। हा आपला तयार झाला आहे श्रीखंडाचा बेस। आता यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड तयार करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण तयार करणार आहोत पायनॅपल फ्लेवरचे श्रीखंड। तर त्यासाठी मी यातले 2 मोठे चमचे भरून एका बाउलमध्ये काढून घेते आहे। त्यानंतर यामध्ये 2 ड्रॉप्स पायनॅपल इसेन्स टाकायचा आहे। त्यानंतर येलो जेल कलर मी इथे घेतला आहे आणि त्याचा एकच ड्रॉप मी यामध्ये टाकत आहे। त्यानंतर इथे मी पायनॅपलचा क्रश घेतला आहे आणि तो मी यामध्ये 3 चमचे भरून टाकत आहे। त्यानंतर चमच्याने याला मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर यामध्ये फ्रेश पायनॅपल घालायचे असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस श्रीखंड खाण्यासाठी वापरणार असाल अगदी त्याच वेळेस यामध्ये घालायचे आहे। अगोदर मिक्स करून ठेवायचे नाहीये कारण फळं हे लवकर खराब होतात, त्यामुळे आपले श्रीखंडाची चवही चेंज होऊ शकते। आता आपण सर्व करूया। आणि आता वरून गार्निशिंगसाठी मी फ्रेश पायनॅपलचा वापर करते आहे। तयार आहे आपले पायनॅपल फ्लेवर श्रीखंड। आता आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचे आंब्याचे श्रीखंड म्हणजेच आम्रखंड। त्यासाठी मी इथे एक हापूस आंबा घेतला आहे। आता या आंब्याचा आपल्याला रस काढून याची मिक्सरमध्ये आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे भरून बेसिक श्रीखंड मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण जी आंब्याची प्युरी तयार करून घेतली त्यातले 3 चमचे भरून मी यामध्ये घालून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे आम्रखंड बनवायला सगळ्यात सोपे आणि टेस्टलाही सगळ्यात छान लागते। चला आता सर्व करूया। गार्निशिंगसाठी मी वरून थोडे आंब्याचे तुकडे घालते आहे। तयार आहे आपले आंब्याचे श्रीखंड म्हणजेच आम्रखंड। आता आपण करणार आहे केसर पिस्ता श्रीखंड। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे भरून बेसिक श्रीखंड काढून घेते आहे। 10-15 मिनिट अगोदर थोडे केसर मी अगदी 1 चमचा पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते
आता यामध्ये घालायचे आहे पिस्ता फ्लेक्स आणि त्यानंतर भिजवलेले केसर आणि त्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता केसरमुळे किती छान कलर आला आहे आपल्या श्रीखंडला। चला आता याला सर्व करूया। पाच सहा भिजवलेल्या केसरच्या काड्या आणि पिस्ता फ्लेक्सने मी याला वरून गार्निशिंग करते आहे। तयार आहे आपले केसर पिस्ता श्रीखंड। आता आपण बनवणार आहोत राजभोग श्रीखंड। तर त्यासाठी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे भरून मी बेसिक श्रीखंड काढून घेत आहे। यानंतर यामध्ये मी घालत आहे काजूचे काप, बदामाचे काप, पिस्त्याचे काप, 1 चमचा चारोळी, 1 चमचा किसमिस आणि किसमिस मी बारीक तुकडे करून घेतलेली आहे। त्यानंतर चिमूटभर मी विलायचीची पावडर घालत आहे। त्यानंतर याला आपण मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता। चला आता सर्व करूया। गार्निशिंगसाठी मी यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालत आहे। तयार आहे आपले राजभोग श्रीखंड। आता आपण बनवणार आहे स्ट्रॉबेरी श्रीखंड। त्यासाठी मी यातलेच 2 चमचे भरून काढून घेत आहे एका बाउलमध्ये। त्यानंतर मी स्ट्रॉबेरी इसेन्सचे 2 ड्रॉप्स यामध्ये टाकत आहे। यानंतर पिंक जेल कलर मी घेतला आहे आणि त्याचा 1 ड्रॉप मी यामध्ये घालत आहे। त्यानंतर मी इथे घेतला आहे स्ट्रॉबेरी क्रश आणि तो मी 3 चमचे यामध्ये घालणार आहे। यानंतर याला आपण मिक्स करून घ्यायचे आहे। चला आता सर्व करूया। तयार आहे आपले स्ट्रॉबेरी श्रीखंड। आता आपण सगळ्यात शेवटी करणार आहे पारंपरिक असली विलायची फ्लेवर श्रीखंड। यासाठी मी बेसिक श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घेत आहे। आता मी यामध्ये घालणार आहे वेलची पावडर आणि याला चांगले मिक्स करून घेणार आहे। चला आता सर्व करूया। तयार आहे आपले पारंपरिक असली महाराष्ट्रीयन श्रीखंड। तयार आहेत आपले गुढीपाडवा स्पेशल 6 प्रकारचे श्रीखंड। आणि यातले कुठल्या प्रकारचे श्रीखंड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला नक्की तयार करून बघा आणि आपल्या फॅमिली सोबत आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।